नमस्कार स्वामी भक्तांनो. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की एखादी गोष्ट वारंवार तुमच्या समोर येते, एखादा संकेत, एखादा विचार किंवा एखादी घटना तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग अचानक जीवनात काहीतरी घडतं ज्यामुळे आपण विचार करतो कदाचित हा इशारा आधीच मिळाला होता. आज आपण अशाच एका गूढ आणि विचार करायला लावणाऱ्या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. मी तुला सांगायला येतो पण तू दुर्लक्ष करतो. उद्यावर ढकलू नको, आजच ऐक. संकेत नेहमी शब्दांतच मिळतात असं नाही. स्वामी समर्थांच्या अनेक भक्तांचे अनुभव सांगतात की स्वामी कधी स्वप्नातून, कधी एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून, तर कधी एखाद्याच्या अनपेक्षित घटनेतून संकेत देतात. परंतु समस्या एकच असते, आपण त्या संकेतांकडे लक्ष देत नाही. आपल्याला वाटतं नंतर पाहू, उद्या करू, आता वेळ नाही, आणि हाच विलंब अनेकदा मोठ्या अडचणींचं कारण बनतं. उद्यावर ढकलण्याची सवय. जीवनात सर्वात धोकादायक शब्द कोणता असेल तर तो हा आहे, उद्या. नामस्मरण उद्या करू, मंदिरात उद्या जाऊ, चांगलं काम उद्या सुरू करू. पण कोणालाच माहिती नसतं की उद्या आपल्यासाठी काय घेऊन येणार आहे. म्हणूनच संत आणि महापुरुष नेहमी वर्तमान क्षणांचं महत्त्व सांगतात. स्वामींचा संदेश काय असू शकतो? कल्पना करा, जर स्वामी समर्थ आज तुमच्या समोर उभे राहिले आणि म्हणाले, मी तुला सांगायला येतो पण तू दुर्लक्ष करतो, तर ते नेहमी काय सांगत असतील? कदाचित आई वडिलांची सेवा कर, वाईट सवयी सोड, नामस्मरण सुरू कर, मनातील अहंकार कमी कर, एखाद्याला मदत कर. हे संदेश मोठे नसतात, पण त्यांचा परिणाम आयुष्य बदलणारा असतो. एका भक्ताला वारंवार स्वप्नात एकच गोष्ट दिसत होती. कोणीतरी त्याला सांगत होतं, वेळ वाया घालवू नकोस. तू दुर्लक्ष करत राहिला. काही महिन्यानंतर त्याच्या आयुष्यात मोठं संकट आलं. तेव्हा त्याला जाणवलं की तो इशारा आधीपासून मिळत होता. त्याने स्वामींचं नामस्मरण सुरू केलं, जीवनात सकारात्मक बदल केले आणि हळूहळू परिस्थिती सुधारली. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहणंही कदाचित एक योगायोग नसेल. कदाचित हा संदेश तुमच्यासाठीच असेल, काहीतरी चांगलं काम सुरू करण्याचा, स्वामींचं नाम घेण्याचा, जीवनातील चुकीच्या गोष्टी थांबवण्याचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्यावर ढकलणं बंद करण्याचा. स्वामी समर्थांचे एक वचन अनेक भक्तांना प्रेरणा देतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण त्याचबरोबर आपणही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. जो योग्य आहे ते आजच करा, कारण वेळ निघून गेल्यावर पश्चाताप उरतो, संधी नाही. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.